नमस्कार. ॲग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्यात असतात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात मोठी नरमाई आली. सोयाबीनच्या बाजारातील घडामोडींची शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेत मार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्त्वाच्या 5 घडामोडींची माहिती घेणार आहोत. सोयाबीन बाजारावरील दबाव कायम आहे. सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 वर्षातील निच्चांकी पातळी गाठली. शुक्रवारी सोयाबीनचे वायदे $12.50 प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते, तर सोयाबीनचे वायदे $369 वर बंद झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारावर सध्या ब्राझीलमधील घडामोडींचा परिणाम दिसून येतोय. देशातील बाजार मात्र स्थिर होता. प्रक्रिया प्लांट्सचे भाव 4,800 ते 4,950 रुपयांच्या दरम्यान आहे, तर बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना 4,400 ते 4,700 रुपये भाव मिळाला. सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखीन काही दिवस राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. कापसाची भाव पातळी आजही टिकून होती. बाजारातील आवक 1,70,000 गाठींच्या दरम्यान होती. सध्या महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांमध्ये कापसाची चांगली आवक होते, तर कापसाला सरासरी 6,600 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे भाव टिकून आहेत. गेले आठवडाभर कापसाचे वायदे 80 ते 81 सेंटच्या दरम्यान दिसला. कापसाच्या बाजारात पुढील आठवड्यातही कापसाची आवक चांगली राहून दरावरील दबावही कायम राहू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. कांद्याचे भाव आज शनिवारी स्थिरावलेले दिसले. कांद्याच्या भावातील नरमाई मागील आठवड्यापासून थांबलीये. काही बाजारांमध्ये कांद्याचा सरासरी भाव वाढलेला दिसतो, तर दुसरीकडे बाजारातील कांदा आवक दिवसेंदिवस काहीशी कमी झालेली दिसते. सध्या कांद्याला सरासरी 1,300 ते 1,700 रुपयांचा भाव मिळतोय. पुढील 2 आठवड्यांनंतर लेट खरीपातील माल बाजारात सुरू होईल. त्याचा दबाव कांदा बाजारावर दिसू शकतो. त्यामुळे या काळात कांद्याच्या भावात मोठी सुधारणा होण्याची शक्यता जाणवत नाही, असं अभ्यासकांनी सांगितलं. टोमॅटोची भाव पातळी आज काहीशी नरमलेली दिसते, पण सरासरी भाव पातळी काहीशी स्थिर होती. बाजारातील टोमॅटोची आवक होताना दिसते. त्याचा परिणाम बाजारावर दिसून येतोय. सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी 1,400 ते 1,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. टोमॅटोची आवक आणखीन काही दिवस चांगली राहू शकते. तसेच बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका बसतोय. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर बाजारालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करतायत. देशातील बाजारात बाजरीचे भाव टिकून आहेत. खरीपात यंदा बाजरीच्या उत्पादकतेला फटका बसल्याचं शेतकरी सांगतायत. त्यामुळे बाजारातील आवकही सरासरीपेक्षा कमी आहे, तर बाजरीला सध्या उठाव चांगला आहे. परिणामी बाजरीचा भाव टिकून आहे. बाजरीला सरासरी 2,400 ते 2,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. रब्बीतही बाजरी उत्पादन वाढीची शक्यता फारशी नाही. त्यामुळे पुढील काळातही बाजरीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. धन्यवाद. आज इथेच थांबू. ॲग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटू. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या YouTube, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.
शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स. शेतीशी संबंधित सगळ्या महत्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा. फक्त बातम्या, घटना नव्हे तर सखोल विश्लेषण. मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrone.com ला अवश्य भेट द्या.